नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, सुरुवातीलाच एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात असून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही अत्यंत आनंदाची आणि निर्णायक घडामोड ठरत आहे. शिंदे सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे मीरा भाईंदर परिसरातूनच आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला. विशेष म्हणजे गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय समाजातील प्रभावी नेते तसेच हजारो पदाधिकारी यांची थेट उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिलेला आहे. या घडामोडीमुळे भाजप आणि शिंदे सेनेच्या राजकीय गणितांना जोरदार धक्का बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज दुपारी ठीक 2 वाजता मातोश्रीवर हा ऐतिहासिक प्रवेश पार पडला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नव्याने आलेल्या नेत्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत अधिकृत प्रवेश देण्यात आला. या घडामोडींमुळे मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई या संपूर्ण पट्ट्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. या प्रवेशातील सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे भाजपचे जिल्हा मंत्री संदीप तिवारी. मित्रांनो, संदीप तिवारी हे मारवाडी, गुजराती आणि उत्तर भारतीय समाजातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. मीरा रोड भाईंदर परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क असून हजारो कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन त्यांच्या पाठीशी आहे. ही बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी अत्यंत धक्कादायक मानली जात आहे. शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यातून ठाण्यातूनच उद्धव ठाकरे यांना मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्रवेश असल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी ही अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी मानली जात आहे. अख्ख्या विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण मारवाडी, गुजराती आणि उत्तर भारतीय समाजाने थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे चित्र समोर आले आहे. मित्रांनो, उत्तर भारतीय समाजाने अखेर उद्धव ठाकरे यांनाच आपला नेता मानल्याची चर्चा जोर धरत आहे. संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर भारतीय समाजाचा मोठा वर्ग उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील झाला आहे. ही मुंबई आणि मुंबई परिसरातील आजची सर्वात मोठी राजकीय बातमी ठरत आहे. ज्या समाजाच्या पाठबळावर मुंबईसह ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई या भागांमध्ये भाजप आपला विजय निश्चित करण्याच्या प्रयत्नात होती, त्याच समाजाने अखेर भाजपची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्व नेते, पदाधिकारी आणि समाजातील प्रमुख घटक थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील झाल्याने भाजपच्या राजकीय स्वप्नांवर पाणी फिरल्याचे चित्र आहे. आज दुपारी ठीक 2 वाजता हा प्रचंड मोठा प्रवेश पार पडला. आता उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिंदेगडाची गोची कशी केली आणि भाजपला कशा प्रकारे जोरदार चपराक दिली हे नेमकं पुढे पाहूया. भाजपला मोठा धक्का देणारी ही घडामोड ठरत आहे. गुजरात आणि मारवाडी समाजाचा भक्कम पाठिंबा असलेला तसेच संपूर्ण शहरावर प्रभाव ठेवणारा प्रभावी नेता थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला आल्यामुळे शिंदे सेनेत खळबळ उडाली. इतकंच नव्हे तर भाजपला सुद्धा आता सहज दुर्लक्ष करता येणार नाही असा स्पष्ट इशाराच त्या नेत्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रवेश सध्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. मित्रांनो, थोडंसं सविस्तर पाहूया नेमके कोणते कोणते नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत सामील झाले आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप जोरदार तयारी करत होती. मुंबई, बोरिवली, मीरा भाईंदर या संपूर्ण परिसरात उत्तर भारतीय समाजाचं मोठं आणि मजबूत जाळं भाजपने उभं केलं होतं. मात्र भाजपला जबर धक्का देत भाजपचे जिल्हा मंत्री संदीप तिवारी यांनी आपल्या हजारो समर्थकांसह थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. संदीप तिवारी हे मारवाडी, गुजराती आणि उत्तर भारतीय समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मीरा भाईंदर आणि मीरा रोड परिसरातील सर्वात प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी भाजपची साथ सोडत अनेक पदाधिकारी आणि समर्थकांसह हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले. संदीप तिवारी यांनी आपल्या सर्व समर्थकांसह आज दुपारी मातोश्रीवर उपस्थित राहून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मित्रांनो, गुजराती आणि मारवाडी समाजाचं नेतृत्व करणारे पालघर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आझाद पटेल यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ देण्याचा निर्णय घेतला. आझाद पटेल हे मीरा भाईंदर, मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरात गुजराती समाजाचे प्रभावी आणि मान्यवर नेतृत्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या संपूर्ण समाजासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या पाठीशी जवळपास 3 ते 3.5 हजार पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. या भागात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सुमारे 12 ते 18 नगरसेवकांवर आझाद पटेल यांचा मोठा प्रभाव असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे हा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्यासाठी नवसंजीवन ठरत असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. या घडामोडींवर आपली प्रतिक्रिया नक्की द्या मित्रांनो. आपले YouTube चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.